घट होऊन बसलं मग याच्यातलं खोबऱ्याचं तेल. बस झालं, निघलं 2 थेंब. हे काय सगळं घट होऊन बसलंय तेल खोबऱ्याचं. चला आता लावते फोन एकदा. हॅलो. हां. हो मीच बोलायली. काय म्हणती? काय नाही ग, आंघोळ केली, डोकं धुवू लागले. मग आता तुझी आठवण आली म्हणून म्हटलं फोन लावा. झालं का चहा पाणी, नाश्ता पाणी? हो झालं आमचं, चहा झाला, नाश्ता झाला. काय म्हणती मग? हां. अगं त्या पुण्याला तसंच आहे बाय, कुणी गेलं ना पाहुणा राव ना विचारते तर त्या पुण्याला की तुम्ही चहा घेणार का, तुम्ही जेवण घेणार का. मग जेवण घेणार तर मग तुम्ही किती पोळ्या खाणार. आणि आपली इकडं आली की मुडं पडूस तर खातीत नाही, आपण दुरडीची दुरडी थापीत राहतो. हो, घेणार का आणि करणार का माणूस. अर्ध आपल्या इकडं ऐकिले ना आरबळून जाते, म्हणावं का नाही, खावावं का नाही म्हणून. आता मी धड झाले चांगली. मी म्हणते मी 4-5 पोळ्या खाणारे, चहा घेणारे, सगळं करणारे. हो, अगं 1.5 दिवसात आपल्याकडे पुरी गेलेल्या पण तसंच करायला. आता आपलीकडे आले की मरणाचं मडं पडूस तर खाते आता, आणि तिकडे गेले की म्हणते आता मावशी चहा घेणार का, मावशी जेवण करणार का. त्या दिवशी मी लग्नाला गेले. हो, लग्नाला गेले तर त्या दिवशी मी आधीच तिला म्हणले, हे पाय म्हणलं मी चहा घेणार आहे, 2 टाइम चहा लागत आहे, आणि जेवणही दाबून करते म्हणलं. भाजी भाकर. हा. हो, निघायची त्या दिवशी म्हणजे पुरणपोळी करते जेवायला, पुरणपोळी करते जेवायला. म्हणलं कर. तर म्हणते आहो माय मी घरी करणार नाही, मी बाहेरून मागणार, 20 रुपयाला 1 पोळी पुरणाची. हां. आणि मी आले घरी कर की, तुला काय मरी आली घरी नाही करायला. दणदणवाणी पुरण करायचं. पुरण म्हणजे पुरण उरण ते पुरण असतंय. आपण तर पुरणही करतो, पुरण पोळे खातो, एवढ्याला उरलेलं पुरण खातो, आणि उरलं एवढं तेवढं तर शेजाऱ्या पाजाऱ्याला देतो. नाही ग माय, कुठं जावं आपण त्या पुण्याला जाऊ नाही. हो.